नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. तुला राशीच्या मित्रांनो, हा महिना साधा नाही. हा महिना आहे मनाच्या गोंधळाचा, संयमाची कसोटी घेणारा आणि शेवटी भाग्य उघडणारा. सुरुवात थोडी कठीण वाटेल, मध्ये गोंधळ वाढेल, पण जो शांत राहील तोच शेवटी मोठा फायदा घेईल. पण प्रश्न एकच आहे, तुम्ही सुरुवातीचा काळ योग्य हाताळणार का? महिन्याच्या सुरुवातीला तुमचा स्वामी शुक्र सप्तम भावात आहे, त्यामुळे नातेसंबंध आणि पार्टनरशिपला महत्त्व वाढणार. पण पंचम भावात राहू आणि बुधाचा प्रभाव असल्यामुळे मन स्थिर राहणार नाही. एक क्षण वाटेल मी बरोबर आहे आणि दुसऱ्याच क्षणी स्वतःवर शंका येईल. विचार सतत बदलतील, निर्णय घेणं कठीण जाईल आणि दुसऱ्यांच्या बोलण्याचा प्रभाव जास्त पडेल. त्यामुळे लक्षात ठेवा, या महिन्यात तुमचं मनच तुमचं सर्वात मोठं शत्रू किंवा सर्वात मोठं मित्र ठरू शकतं. आरोग्याच्या बाबतीतही हेच दिसतं. राहू पंचम भावात असल्यामुळे पचनाचे त्रास, ॲसिडिटी, झोपेचा त्रास आणि नकारात्मक विचार वाढू शकतात. शरीर ठीक असूनही थकवा जाणवेल, पण घाबरू नका. 19 एप्रिल नंतर शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करतो आणि परिस्थिती हळूहळू सुधारते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा राग. 6व्या भावात सूर्य, शनी आणि मंगळ एकत्र आहेत, त्यामुळे छोट्या गोष्टींवर चिडचिड, कामाच्या ठिकाणी वाद आणि अनावश्यक ताण वाढू शकतो. जर तुम्ही घाईघाईने बोललात किंवा निर्णय घेतलात तर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. म्हणून या महिन्याचा एक नियम लक्षात ठेवा. प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा, किमान 24 तास. शांत राहणारा माणूसच या महिन्यात जिंकणार आहे. लव्ह लाईफमध्ये सुरुवातीला गोंधळ राहील. राहू पंचम भावात असल्यामुळे मनात शंका निर्माण होईल आणि समोरच्यावर विश्वास ठेवायचा की नाही याबाबत संभ्रम राहील. कधीकधी तुम्ही जास्त विचार करून स्वतःच सिच्युएशन खराब करू शकता. पण 11 एप्रिल नंतर परिस्थिती बदलायला लागेल. संवाद सुधारेल, क्लॅरिटी येईल आणि नातं पुन्हा स्थिर होईल. इगो बाजूला ठेवा आणि नात्यांना संधी द्या. वैवाहिक जीवन एकंदर ठीक आहे, कारण शुक्र सप्तम भावात आहे, पण सप्तमेश मंगळ 6व्या भावात असल्यामुळे छोटे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात आणि पार्टनरचा मूड बदलू शकतो, त्यामुळे पेशन्स ठेवा. करिअरमध्ये सुरुवातीला प्रेशर जाणवेल. 6व्या भावातील ग्रहांमुळे कामाचा ताण, कॉम्पिटिशन आणि ऑफिस पॉलिटिक्स दिसू शकते. विशेषतः 11 एप्रिलपूर्वी सावध राहा आणि वाद टाळा. पण 14 एप्रिल नंतर परिस्थिती बदलायला लागते. नवीन संधी मिळतील, इंटरव्ह्यूमध्ये यश मिळेल आणि कॉन्फिडन्स वाढेल. आता सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट येतो 19 एप्रिल नंतर. शुक्र स्वतःच्या राशीत जातो आणि तुमच्या भाग्याला सपोर्ट देतो. इथून पुढे निर्णय योग्य होतात, योग्य लोक भेटतात आणि प्रगती दिसू लागते. हा काळ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. बिझनेससाठी महिना पूर्ण वाईट नाही, पण खर्च वाढू शकतो, ट्रॅव्हल होऊ शकतं आणि थोडा ताण राहील. पैसा येईल, पण तितकाच खर्चही होईल, त्यामुळे प्लॅनिंग करून चला. एकंदर पाहता तुला राशीसाठी एप्रिलचा गेम प्लॅन स्पष्ट आहे. सुरुवात गोंधळ आणि प्रेशर, मध्ये सुधारणा आणि संयम आणि शेवट भाग्याची साथ. ज्यांनी सुरुवातीचा काळ शांतपणे हाताळला त्यांनाच शेवटचा मोठा फायदा मिळणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे राशी भविष्य तुमच्यासाठी आहे तर आत्ता लाईक करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एप्रिल महिन्यात एक एक गोष्ट खरी ठरत गेली तर लक्षात ठेवा, हे फक्त योगायोग नाही. अमोघ चॅनलसोबत रहा आणि पुढचं मार्गदर्शन मिळवत रहा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. नमस्कार.